ऋतुनिर्मिती भाग 2 या धड्याच्या पुढच्या विभागामध्ये आता आपण प्रवेश करतोय. चला तर आपण आता आपल्या भौगोलिक स्पष्टीकरणामध्ये जाणार आहोत. तर पृथ्वीचा कोणताही एक ध्रुव जेव्हा सूर्याकडे जास्तीत जास्त कललेला असतो तेव्हा त्या ध्रुवाच्या गोलार्धामध्ये 23 ते 30 अक्षवृत्तांवर सूर्यकिरण ही काय होतात, लंबरूप पडतात. आकृती क्रमांक 8.4 ह्याच्यासाठी तुम्हाला बघायची आहे. आणि विषुववृत्तावर 21 मार्च आणि 23 सप्टेंबर या संपात दिनी सूर्यकिरण ही लंबरूप आकारामध्ये पडतात. आपल्याला असं आहे की ह्या सगळ्या स्थित्या बघताना आपल्याला थोडस पूर्णपणे लक्ष आपल्या स्पष्टीकरणात द्यायचंय. संपात स्थिती, उपसूर्य दिवस, कोणत्या दिवशी लांब कोणत्या दिवशी छोटा, ह्याचा आपण आता अभ्यास करत आहोत. आणि त्याच्यामुळे थोडस किचकट असे मुद्दे आहेत किंवा किचकट असं आपलं हे आहे. परंतु तुम्ही जर लक्ष व्यवस्थित दिलं तर आपण व्यवस्थितरित्या या भूगोलामध्ये संपूर्णपणे गुरफटून जाणार आहोत. आलं लक्षात विद्यार्थी मित्रांनो? मला सांगण्याचा उद्देश आहे की तुम्ही लक्ष देऊन व्यवस्थित ऐका, बरोबर? आणि तुम्ही ऐकतच असणार, मला पूर्णपणे खात्री आहे. ओके, चला पुढे जाऊया. तर मग विषुववृत्त ते कर्कवृत्त किंवा विषुववृत्त ते मकरवृत्त या दरम्यानच्या अक्षवृत्तांवर सूर्यकिरण ही लंबरूप पडत जाण्याची ही क्रिया सुरू राहते. मग फक्त 21 जून किंवा 22 डिसेंबर या तारखांनाच अनुक्रमे कर्कवृत्तावर आणि मकरवृत्तावर सूर्यकिरण ही लंबरूप पडतात. काय पडतात? लंबरूप अशी पडतात. आणि मग या दिवसांना अयन दिन असं म्हणतात. काय म्हणतात? अयन दिन असं म्हणतात. पुढे जाऊया. कर्कवृत्तापासून ते उत्तर ध्रुवापर्यंत किंवा मकर वृत्तापासून दक्षिण ध्रुवापर्यंत सूर्यकिरण ही कोणत्या अक्षवृत्तावर कधीही लंबरूप पडत नाही. आणि उत्तर गोलार्धात 21 जून हा सर्वात मोठा दिवस म्हणजेच रात्र सर्वात लहान, तर दक्षिण गोलार्धात तो सर्वात लहान दिवस असतो. दक्षिण गोलार्धात तो सर्वात लहान दिवस असतो. पुढे बघूया. दक्षिण गोलार्धामध्ये 22 डिसेंबर हा सर्वात मोठा दिवस म्हणजेच रात्र सर्वात लहान असतो. आणि उत्तर गोलार्धात तो सर्वात लहान दिवस असतो. तारखा वेगवेगळ्या आहेत, बरोबर? आले लक्षात? बघा, तारखा वेगळ्या आहेत आणि गोलार्ध वेगळे आहेत. उत्तर गोलार्ध, दक्षिण गोलार्ध. थोडस हे मुद्दे थोडेसे स्पष्ट करताना आपल्या वहीत नमूद करून ठेवा की तुमच्या लक्षात राहील. तिथं एक खून करा किंवा तारा बनवा. आपण म्हणतो स्टार बनवा, तसं स्टार बनवून हा एक मुद्दा असतो. आपण जेव्हा स्पष्टीकरणामध्ये, आता तुमचं पाठ्यपुस्तक तुमच्या जवळ आहे, आपला उपक्रम आहे, मी स्वतः तुम्हाला बोलत आहे, तर लिहून घ्यायचं असेल वहीमध्ये तर जरूर नमूद करून घ्या. मोठा दिवस कोणता आणि हा लहान दिवस कसा आहे, तो कोणता आहे, कोणत्या गोलार्धात, दक्षिण गोलार्धामध्ये कोणता दिवस, हे सगळं. चला पुढे जाऊया. तर आर्टिक वृत्तापासून ते उत्तर ध्रुवापर्यंतच्या भागामध्ये 24 तास किंवा त्याहून अधिक काळ हा सूर्यदर्शन होत राहत. आणि उत्तर ध्रुवावर तर 22 मार्च पासून ते 23 सप्टेंबर पर्यंत म्हणजे 6 महिन्यापर्यंत आकाशात सूर्य सतत दिसतो. आता उलट स्थिती बघा, 23 सप्टेंबर ते 21 मार्च पर्यंत अशी स्थिती दक्षिण गोलार्धामध्ये अंटार्क्टिक वृत्त ते दक्षिण ध्रुवापर्यंत ही राहते. आलं लक्षात? चला पुढे जाऊ. विषुववृत्तावर या दिवशी सुद्धा दिनमान आणि रात्रमान हे सारखेच म्हणजेच 13 ते 12 तासांचं असतं. त्याच्यानंतर सूर्यदर्शन काळ, अयन स्थिती, संपात स्थिती याचा विचार करून आपण हे ऋतू ठरवलेले आहेत. कशावरून ठरवलेले आहेत? आपलं सूर्यदर्शनचा काळ संपूर्ण, अयन स्थिती, संपात स्थिती यांचा विचार करून काय ठरवलेत? बोला.
ऋतू काय ठरवलेले आहेत, ऋतुमान कसं आहेत ते आपण ठरवलेले आहे. विषुववृत्तीय प्रदेशामध्ये ऋतू बदल हे जाणवतच नाही, त्यामुळे तेथे हवामानाच्या स्थितीत वर्षभरात फारसा फरक पडत नाही, फारसा फरक होतही नाही. मात्र दोन्ही गोलार्धामध्ये इतरत्र विशिष्ट काळात दरवर्षी उन्हाळा व हिवाळा हे ऋतू होतात. मग या वर्षभराच्या काळामध्ये ते एकामागून एक येतच असतात, बरोबर आहे. पावसाळा झाला की हिवाळा, हिवाळा झाला की उन्हाळा, उन्हाळा झाला की पावसाळा, पावसाळा झाला की हिवाळा असे. आणि त्यामुळं हे ऋतुचक्र असं निर्माण होतं. आणि याचाच अर्थ असा होतो की पृथ्वीवर सर्वसाधारणपणे हिवाळा व उन्हाळा हे दोन ऋतू असतात. कोणते, हिवाळा आणि उन्हाळा. परंतु काही ठिकाणी मात्र 4 ऋतू मानले जातात. काय जातात, किती ऋतू, 4. मग पुढे बघूया, वातावरणातला बदल, हवेतला बाष्प आणि वारा ह्याच्यामुळं, वाऱ्यामुळे होणारी वृष्टी या ऋतूंवर काय करते, परिणाम करते. कोणते घटक आहेत बघा, वातावरणातले बदल, हवेतील बाष्प आणि वाऱ्यामुळे होणारी वृष्टी यांचा परिणाम ऋतूवर होतो. आणि काही काळ सातत्याने पडणारा पाऊस हा हिवाळा आणि उन्हाळ्याशिवाय आणखीन काही ऋतूंची भर घालतो. मग स्थानिक परिस्थितीनुसार वेगवेगळ्या भागामध्ये उन्हाळा आणि हिवाळ्याशिवाय इतर ऋतू मानले जातात. काही देशामध्ये पावसाळा हा स्वतंत्र ऋतू मानला जातो. उदाहरणार्थ भारतात विशिष्ट काळामध्ये पाऊस पडतोच पडतो आणि त्याच्यामुळं उन्हाळा, पावसाळा आणि परतीचा मान्सून आपण म्हणतो ना, हिवाळा, असे 4 ऋतू मानले जातात. मग आता युरोप आणि उत्तर अमेरिकेत उन्हाळा म्हणजे समर, शरद म्हणजे ऑटोमन, हिवाळा म्हणजे विंटर आणि वसंत म्हणजे स्प्रिंग असे 4 ऋतू मानतात. आले लक्षात? अगदी व्यवस्थित. चला पुढे जाऊ. आपण काय शिकलो या विभागामध्ये? आपण खालील विधानातील चुका दुरुस्त करून विधान पुन्हा लिहायचे. या अंतर्गत काही 4 मी तुम्हाला दिलेले आहेत विधान, तुम्ही व्यवस्थित चुकीचे असायचे, जर ती बरोबर आहेत तर ती बरोबरच म्हणून लिहायचे. चला तर मग आता आपण आपल्या पुढच्या विभागामध्ये प्रवेश करूया. चला.